कुठल्याही कार्यकर्त्याच्या संदर्भात माझी वैयक्तिक तक्रार नाही, कारण मी बघत होतो आपले कारण खूप वेगळे. अशोकरावजी चव्हाणांचा प्रवेश झाला, जेव्हा प्रवेश झाला तेव्हा आपण काय चर्चा करत होतो की नांदेडची जागा 2 लाखांनी. लगेच दुसऱ्या दिवशी अशोकरावजी चव्हाण आणि डॉक्टर अजितजी गोपछडे यांना राज्यसभेवर घेतलं. प्रत्येकाचं वाटलं की आता ही लीड याच्यात आणखी वाढणार आहे. ती भावना होती, ती काही चुकीची नव्हती. पण त्याच्यामुळे गंमत अशी झाली की नगरपालिकामध्ये महानगरपालिकेमध्ये विशेष जी भारतीय जनता पक्षाची जुनी टीम होती त्यांना असं वाटायला लागलं की अशोकरावांच्या सोबत आलेले लोक आता आपल्या उरावर आहेत, पण आपण काम करून काय फायदा. कदाचित त्यांनी केलं नसावं आणि त्यांना वाटलं असेल आपलं काहीच नाही आणखी आपण तर आताच आलो. म्हणजे या हायगाईमध्ये नांदेडमध्ये मतदान कमी झालं असं माझं मत. माझा त्यांच्यावर राग नाही, मी राग व्यक्त करणार कोणावरही नाही, तुम्हाला प्रामाणिक म्हणाल. 1-2 लोक आहेत की त्याला शेवटपर्यंत सोडणार नाही ही तुम्हाला. त्यांची अवकाश पक्षानं जाण्याचे मोठं करण्याचं काम. अशा लोकांनी पक्षाशी गद्दारी करावं, ते या निवडणुकीत अतिशय चुकीची गोष्ट आहे, ते सोडून. परंतु आपण सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणाने मी आज काल